हाय, आज छान मस्त कुल्फी बनवणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, घरच्या कुल्फीची काही मजाच वेगळी असते. सो मी आता हे 1 लिटर दूध घेतलेले आहे आणि आता मी ते तापाला ठेवणार आहे गॅसवर, तेही मीडियम गॅसवरती. आणि दूध तापाला ठेवल्यानंतर एक 2-3 मिनिटानंतर ते असं डावीने ढवळत राहायचं आहे, म्हणजे चमच्याने ढवळत राहायचं आहे सारखं, की जेणेकरून सारख्या प्रमाणात ते दूध सगळीकडून व्यवस्थित तापेल. असं एक 5 मिनिटानंतर बघा, त्याला छान अशी उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर मी ढवळतच आहे त्याला सारखं, म्हणजे दूध ठेवल्यावर अगदी सारखं ढवळत राहायचं आहे, थोडं खालीही लागायला नको. तर मी आता साखर घातली आहे. 1 लिटर दुधाला 1 वाटी साखर घालायची आहे. म्हणजे तुम्ही पाऊण वाटी देखील घालू शकता किंवा अर्धी वाटी, तुम्हाला कितपत गोड हवं आहे तसं तुम्ही घालू शकता. कमी गोड हवं असेल तर साखर कमी घालू शकता. तो मला आवडतो गोड बऱ्यापैकी, म्हणून मी 1 वाटी पूर्ण साखर घातली आहे. आणि साखर घातल्यानंतर छान ढवळते आहे, म्हणजे जेणेकरून साखर विरघळेल. बघा, एक 5 मिनिटानंतर परत उकळी आली आणि त्या उकळी आलेल्या दुधात माझ्याकडे साय होती, जवळजवळ अर्धी वाटी साय काढून ठेवलेली होती दुधावरची. तर ही साय घातल्यामुळे काय होतं मैत्रिणींनो, की रवाळ कुल्फी अशी तयार होते छानपैकी. म्हणजे माव्याची कुल्फी म्हणतो ना आपण, तर माव्यासारखीच चव लागते, कारण आपण त्याच्यात साय घालतो आहे. सो त्याने कुल्फीचं खूप चव सुंदर लागते. आता आपण घातली आहे 4 चमचे बदाम पावडर. बदाम पावडरने दूध लवकर घट्ट होतं आणि छान मिक्स होते. दुधामध्ये प्रत्येक पदार्थ घालताना ढवळत राहायचं आहे, कारण की साखर म्हणा किंवा बदाम पावडर म्हणा, ते सारख्या प्रमाणात मिक्स होईल आणि दुधात पटकन विरघळेल. तर आता माझ्याकडे दुधाचा मसाला देखील पडला होता, तर तो मी वापरला आहे. तोही घातला आणि ढवळत राहिली आहे. दुधाला खालून उकळी येते आहे आणि आपण ते सारखं ढवळत राहायचं आहे, म्हणजे दूध आटायला लवकर मदत होते आहे. तर आता दुधाला 5 मिनिटं छान उकळी आली आहे बघा. नंतर मी घातली आहे साधारण 2 चमचे वेलची पावडर. वेलची पावडर घातल्यानंतर तेही मी छान ढवळून घेतलं आहे, म्हणजे पटकन वेलची पावडर सगळ्या प्रमाणात विरघळेल. बघा, डाव उपडा मारून बघायचा आहे, की त्याच्यावरून आपल्याला समजतं की दूध आता घट्ट होत आलेलं आहे. कितपत घट्ट झालं आहे ते कळतं. तर आता दुसरीकडे दूध उकळायला ठेवलंय, तोपर्यंत आपण काय करणार आहोत, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतली आहे आणि त्या एका थंड दुधामध्ये असं छान मिक्स करून घेणार आहे. थंड म्हणजे फ्रीज मधलं थंड नव्हे, तर रूम टेम्परेचरचं दूध घेणार आहोत, म्हणजे बाहेर ठेवलेलं. तो त्या दुधात कॉर्नफ्लॉवर आपण छान मिक्स करून घेतलं आहे, म्हणजे त्यात गुठळ्या वगैरे काही नको राहिला. असं छान मिक्स करून घेऊया आपण. तर आपलं छान मिक्स झालं आहे. सो आपण आता उकळत्या दुधात घालणार आहोत. तर कॉर्नफ्लॉवरचं दूध घालताना दूध सारखं ढवळत राहायचं, जेणेकरून त्याच्या दुधात गुठळ्या होणार नाही. आणि कॉर्नफ्लॉवर घातल्याने दूध अजून लवकरात लवकर घट्ट होतं छानपैकी.
बघा आता आपलं बऱ्यापैकी दूध असं छान घट्ट झालेलं आहे. बघा आता कसं समजायचं, डाव उकड्या मारायचा आणि मागच्या बाजूला त्याचा बोट फिरवायचा असं छान, म्हणजे त्याच्यावरनं कळतं की आपलं कुल्फीसाठी दूध छान आपलं असं तयार झालेलं आहे. तो आता हे दूध आपण थंड करायला ठेवूया. बघा आपलं दूध पूर्णपणे थंड झालं आहे. सो माझ्याकडे कुल्फीचे साचे होते, तर मी त्यात भरले सगळे साचे दुधाने. कुल्फी, घरची कुल्फी म्हणजे मैत्रिणींनो खूपच मजा, छानपैकी. तर सगळे साचे मी आता भरून घेणार आहे, एक एक करून. माझ्याकडे 6 साचे आहेत, त्यामुळे 6 कुल्फ्या तयार होईल. आणि मैत्रिणींनो बाहेरची कुल्फी खा, त्यात मनही नाही भरत. जे आपण घरी बनवतो तेच आपण हव्या तेवढ्या कुल्फ्या घरात बनवून छान खाऊ शकतो. घरचे ते टेस्टच वेगळी असते. सो बघा मी आता पूर्ण सगळे साचे भरून घेतले आहे आणि आता माझ्याकडे त्याची झाकणं आहेत. सो मी झाकणं लावून घेणार आहे. आणि हो, काड्या मी नंतर घालणार, म्हणजे आता मी ठेवले एक 4 तासाने किंवा एक 6-7 तासाने जरा त्या थोड्या घट्ट झाल्या की तेव्हा मी काड्या रोवून ठेवणार त्याच्यात. 8 ते 10 तास तरी फ्रीजमध्ये फ्रीजरला कुल्फीचा साचा ठेवायचा आहे, तेव्हा आपल्या छान कुल्फ्या तयार होतील. असं एक एक करून मी सर्व कुल्फ्यांच्या साच्यांना झाकण लावून घेतले. बघा मी फ्रीजमध्ये ठेवते आहे, फ्रीजरला ठेवलं आहे, फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजरला ठेवले आहे 7 ते 8. बघा एक 7 तासानंतर मी त्यात काडी घातली होती, तो व्हिडिओ माझा करायचा राहून गेला. सो आता त्या साच्यातनं कुल्फी निघत नाहीये, तर मी भांड्यात पाणी घेतलं आहे आणि सो ती अशी फिरवून बघा किती सुंदर कुल्फी तयार झाली आहे, मस्त आहे. सो बघा किती छान कुल्फी तयार झाली आहे. तर तुम्ही पण अशी कुल्फी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला या कुल्फी खायला.